नमस्ते फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर अरूज हेल्दी लाईफस्टाईल चॅनल. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा ह्यावर्षी फारच कडक आहे. अशा कडक उन्हात आपल्याला नेहमीच काहीतरी छान असं थंडगार पेय घेण्याची इच्छा होते. बाहेर गेल्यावर आपण युजुअली थम्स अप, कोको कोला, स्प्राईट असे जे रेडीमेड स्टोअर्ड केलेले पेय आहेत त्यांचा आपण वापर करत असतो. पण असे हाय शुगर असणारे आणि केमिकल्स मिश्रित जे पेय आहेत ते घेण्यापेक्षा आपण जर छान घरी ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्सने थंडगार पेय बनवलं तर त्याचा आपल्या शरीराला फायदा सुद्धा होतो आणि आपल्याला गरजेनुसार त्यामध्ये साखर किंवा साखरे समान पदार्थ वापरून आपल्या शरीराला कमीत कमी हानी होईल याची खात्री घेता येते. त्याच्यामुळे आज मी जी रेसिपी आणलेली आहे ती अशीच अगदी 3 इन्ग्रेडियंट्समध्ये बनणारी आहे. सोपी आहे, घरच्या घरी ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्सनीच तयार होते आणि याचे शरीराला फायदे सुद्धा होतात. तर ती रेसिपी आहे कैरीचं पन्ह. कोकणात आणि मालवण या भागामध्ये कैरीचं पन्ह युजुअली बनवलं जातं. कैरीचं जे पन्ह आहे, या कैरीच्या पन्ह्यामध्ये आपण कैरी जी आहे ती शिजवून घेणार आहोत. त्यामध्ये आपण थोड्या प्रमाणात गूळ, थोड्या प्रमाणात पाणी वापरणार आहोत आणि बस आपलं कैरीचं पन्ह रेडी आहे आणि हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो साधारण एक 2 ते 3 महिन्यासाठी विदाऊट एनी ॲडेड प्रिझर्वेटिव्हज. त्याच्यामुळे छान असं केमिकल आणि प्रिझर्वेटिव्हज फ्री असं थंडगार पेय आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. पेय बनवता बनवता कैरीचे जे गुणधर्म आहेत ते सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया. चला तर मग उन्हाला पळवून लावूया थंडगार कैरीच्या पन्ह्यासोबत. मी छान अशा फ्रेश कैऱ्या आणलेल्या आहेत, ज्या आमच्या अंगणातल्याच आहेत, केमिकल विरहित. छानपैकी मी त्यांना स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे मिठाच्या पाण्यात आणि आता प्रत्येक कैरीचा जो देठाचा भाग आहे ना, त्याला कट करायचे आणि छोटे-छोटे काप द्यायचे, जेणेकरून कैरी आतपर्यंत चांगली शिजेल. कुकरमध्ये खाली आपण पाणी घेतलंय, त्यात कुकरचा डब्बा ठेवलाय आणि ज्या भांड्यात मी कैऱ्या ठेवल्यात, त्यात बाकी आपण पाणी घालायचं नाहीये. मंद आचेवर कैऱ्या छान शिजवून घ्यायच्यात. एखादी शिटी झाली तर चालेल. कैरी शिजेपर्यंत कैरीचे गुणधर्म जाणून घेऊया. कैरी ही आंबट असते. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट याच्यामध्ये भरपूर असतात. त्याच्यामुळे आपली इम्युनिटी उन्हाळ्यात वाढते. त्याचबरोबर आपल्याला डायजेशनला सुद्धा मदत होते आणि हे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी जे आहेत ते आपली स्किन आणि आपले हेअर्स यांचं टेक्स्चर इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा मदत करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कैरीमध्ये फायबर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि हाय फायबर असणाऱ्या गोष्टी आपल्याला आपलं पचन शक्ती जी आहे ती वाढवण्यासाठी मदत करतात आणि त्याचबरोबर आपल्याला पचन संस्थेच्या इतर आजारांपासून सुद्धा लांब ठेवतात आणि ब्लड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, कैरीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, फॉस्फरस असे मिनरल्स आहेत. पोटॅशियम जे आहे ते आपली हार्ट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मदत करतं आणि त्याचबरोबर अतिउच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशरच्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी, त्यांचं निवारण करण्यासाठी सुद्धा मदत करतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, कैरीचं जे पन्ह आपण बनवणार आहोत त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यासाठी म्हणजे आपली बॉडी हायड्रेटेड राहण्यासाठी सुद्धा मदत होते आणि त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला डिहायड्रेशनच्या समस्या म्हणजे शरीरातील पाणी घटण्याची समस्या होत नाही. सो हे झाले कैरीचे छान असे फायदे. कैरीच्या या फायद्यांसोबत तुम्ही कैरीचं छान असं पन्ह बनवा. तुम्ही बघू शकताय अवघ्या 10 मिनिटातच आपल्या कैऱ्या छान शिजलेल्या आहेत. आता शिजलेल्या कैऱ्यांना कुकरमधून बाहेर काढून घेऊया आणि थोडंसं थंड होऊ देऊया. कैऱ्या छान थंड झाल्या की आपण त्यातला जो पल्प आहे तो चमच्याच्या साह्याने एका वाटीमध्ये काढून घेऊयात. तुम्ही बघू शकताय कैऱ्या छान शिजलेल्या आहेत. कैऱ्या आता थंड झाल्यात. आता हळूहळू एक-एक कैरीचं आपण पल्प वाटीमध्ये रिमूव्ह करून घेऊया. कैऱ्या बघितल्या ना, की सगळ्यांनाच बालपणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. शाळेला सुट्ट्या पडल्या, की गावी जायचं, छानपैकी झाडावरच्या कैऱ्या काढायच्या, त्याचे छान बारीक तुकडे करायचे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि चटणी घालून खायचं. भारी होते ते दिवस. अशाच पद्धतीने एक-एक करून सगळ्या कैऱ्यांचा पल्प आपण आता वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. आता पल्प साधारण 1 वाटी झालेला आहे. तर अंदाजाने मी इथे
पाऊण वाटी इतका गूळ घेतलेला आहे. गूळ मी बारीक करून घेतलाय. आता काय करायचं, ही जे कैरीचा पल्प आहे त्यामध्ये गूळ ॲड करायचा आणि मिक्सीमध्ये आपण एकदा चांगलं फिरवून घेऊया, जेणेकरून हे मिश्रण चांगलं एकजीव होईल. पण मिक्सीमध्ये एक काळजी घ्यायची आपल्याला, जेव्हा आपण याला ग्राइंड करतोय ना, त्यावेळी फक्त 1 ते 2 इतक्याच स्पीडवर आपल्याला मिश्रण फिरवून घ्यायचंय. जर तुम्ही जास्त हाय स्पीडवर मिश्रण मिक्स केलं, तर ते फेसाळ बनतं आणि मग आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी मिळत नाही. इथे आपल्या कैरीच्या पन्ह्याचं प्रीमिक्स रेडी झालेलं आहे. हे प्रीमिक्स तुम्ही साधारण 2 महिन्यासाठी फ्रिजमध्ये आरामात स्टोअर करून ठेवू शकताय. आता काय करायचंय, एका ग्लासमध्ये हे मिक्सचर घ्यायचंय. तुम्ही सर्व्ह करताना यामध्ये थोडंसं सैंधव मीठ पण घालू शकताय. त्याने सुद्धा टेस्ट अजून थोडी इम्प्रूव्ह होते. आता तुम्ही बघू शकताय मी साधारण एक मोठा चमचा पल्प एका ग्लासमध्ये घेतलाय. त्यामध्ये मी छान असं थंड माठातलं पाणी ओतलेलं आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि मग थंडगार सर्व्ह करूया. गार्निशिंगसाठी मी यावर ॲड करते फ्रेश असं पुदिन्याचं पान. चला तर मग थंडगार कैरीचं पन्हं रेडी आहे. तुम्ही सुद्धा याचा आस्वाद घ्या आणि तुमच्या घरी सुद्धा नक्की बनवून पहा ऑर्गॅनिक कैरीचं पन्हं. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि पुन्हा आपण भेटूया अशाच छान अशा हेल्दी आणि इंटरेस्टिंग रेसिपीज सोबत. तोपर्यंत सात्विक खा आणि मस्त रहा. थँक यू फॉर वॉचिंग.